तर मंडळींनो, तर आपण आज बनवणार आहोत काळ्या चण्याची भाजी। तर त्यासाठी मी साहित्य घेतले इथं मीठ, गरम मसाला, चना मसाला, लाल तिखट, धना पावडर, काळा मसाला आणि जिरा पावडर। त्यासोबत इथं एक कांदा घेतला, एक टोमॅटो, लसूण आणि अद्रक। तर मी आता तुम्हाला पुढे दाखवते। आणि हे चणे जे आहे ते मी बॉईल करून घेतलेले आहेत। तर सर्वात आधी आपण तेल टाकणार आहोत। आपण आधी थोडंसं तेल टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण टाकून हे चांगलं परतवून घेणार आहोत। तर छानपैकी असं हे परतवून झालंय। आपण आता हे थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। ही त्याची छान अशी पेस्ट बनवायची आहे। तर अशा प्रकारे आपण ही पेस्ट करून घेतली आहे। आता जे कढईमध्ये तेल आहे त्या तेलात हे आपण पेस्ट टाकून घेणार आहोत। तर छान असं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतवून घेणार आहोत। तर छान असं याला तेल सुटलंय। आपण त्यात आता एक एक करून मसाले टाकणार आहोत। आपण टाकणार आहोत छोले मसाला, एव्हरेस्टचा छोले मसाला आहे हा। त्यानंतर गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर आणि हा काळा मसाला। हा मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। तो खाली लागू नये त्यासाठी आपण त्यात टाकणार आहोत थोडं पाणी। आणि छान ह्या मसाल्यालाही तेल सुटेपर्यंत आपण त्याला परतवून घेणार आहोत। छान असं मसाल्याला तेल सुटले त्यानंतर आपण टाकणार आहोत बॉईल चणे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आणि थोडं पाणी ॲड करून आपण त्याला छान असं शिजू देणार आहोत 10 मिनिटे। हे चणे जे शिजलेलं पाणी आहे तेच पाणी मी वापरते। तर अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झाली छान। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा। धन्यवाद। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।